जय गुरुदेव. बऱ्याच जणांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावं लागतं. प्रयत्न खूप असतात, मेहनत प्रचंड करत असतात आणि त्यातून जे आउटपुट मिळायचं त्या प्रमाणात मिळत नाही. घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही. सतत अनावश्यक खर्च मागे लागतात. तर अशा याच्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये कोणती उपासना केली पाहिजे? तर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्ही घरामध्ये लक्ष्मीची वैभव लक्ष्मीचं व्रत तुम्ही करू शकता. त्यासोबतच रोजच्या डेली याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही श्रीसूक्ताचं हवन तुमच्या घरामध्ये करू शकता. यासोबतच काही व्रत आहेत. ते व्रत जसं वैभव लक्ष्मीचं व्रत आहे तसंच जर वैभव लक्ष्मीचं व्रत करता येत नसेल तर एका प्लेटमध्ये दर शुक्रवारी एका प्लेटमध्ये स्वच्छ अखंड तांदूळ घेऊन त्याची एक आकृती तयार करायची आणि त्याची महालक्ष्मी म्हणून पूजा करायची आणि त्याच्यावर एक नाणं चांदीचं असेल तर खूपच उत्तम. जर चांदीचं नसेल तर तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ₹1 ₹10 ₹20 जे काही तुमचे जे ऐपतीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. त्याला प्रत्यक्ष लक्ष्मी म्हणून त्याची पूजा करायची आणि त्याला गूळ आणि फुटाणे याचा नैवेद्य दाखवायचा. पण ही पूजा दर शुक्रवारी सायंकाळी गोरज मुहूर्तावर म्हणजे संध्या पिरियडमध्ये ज्यावेळेस सूर्य मावळत असतो किंवा दिवे लागणं आपण ज्याला म्हणतो अशा वेळेस ती पूजा करायची आणि ती घरच्या लक्ष्मीच्या हातानं तो जो गुळ फुटवण्याचा नैवेद्य आहे तो घरातल्या सगळ्यांना वाटायचा की जेणेकरून तुमच्या घरातली लक्ष्मी स्थिर राहील आणि तुमचे अनावश्यक खर्च कमी होतील. जर तुमच्या घरामध्ये अशाच समस्या असतील तर नक्कीच मला कमेंट करा. त्यावर मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन. जय गुरुदेव.